सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आताच जसं आमचे मित्र सहकारी म्हणले जे की 24 तास जरांगे पाटील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून सहकार्य करायला असतात की वसमत विधानसभेचं कधीही बिगुल वाजू शकते। पण आतापर्यंत मराठा समाजासाठी ज्यांनी खरंच कार्य केलेलं आहे आणि जे रस्त्यावर उतरलेत, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण तरीही समाजाचं जे ओरिजिनल काम केलेलं आहे किंवा करतात अशांना सर्वप्रथम आपण प्राधान्य दिलं पाहिजे। आणि जे आता काही असे आहेत की ज्यांनी कधी समाजाचा विषय हा मांडला नाही व ते ऐन निवडणुकीसाठी उभं राहण्यासाठी आंतरवाली सराटीला जात आहेत, पाटलाची भेट घेत आहेत। तर सर्व उपोषणकर्त्यांना व त्यांच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की ज्यांनी समाजाचं काम केलंच नाही मुळात अशांना मराठा समाज त्या आशांच्या पाठीमागे राहणार नाही व त्यांना साथ देणार नाही। तसेच ज्यांनी खरंच काम केलेलं आहे आशांचा विचार पाटलांनी देखील करायला हवा। नमस्कार सर्वांना, सर्वप्रथम जय शिवराय। मी विशाल शिंदे, मराठा टाइम्समध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल कधीही वाजू शकतात, आचारसंहिता लागू शकते असं वातावरण आहे। आणि एकंदरीत सांगायला झालं तर राजकीय नेते कार्यकर्ते कामाला सुद्धा लागलेले आहेत। वसमत विधानसभा मतदारसंघामध्ये गुरु विरुद्ध शिष्य अशी लढत होण्याची शक्यता आहे। त्या संदर्भात आपण मराठा समाजाचे उपोषणकर्ते गायकवाड यांच्याशी आपण बातचीत करतो। नमस्कार। सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। आताच जसं आमचे मित्र सहकारी म्हणले जे की 24 तास जरांगे पाटील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून सहकार्य करायला असतात की वसमत विधानसभेचं कधीही बिगुल वाजू शकते। आणि त्यांना मी सर्वप्रथम एक गोष्ट सांगू इच्छितो की आता सर्वांनाच गुडघ्याला भाशिंग लावून सर्वच जण उभे आहेत तिथं की आमदारकीचे स्वप्न सगळ्यांना पडलेले आहेत। पण आतापर्यंत मराठा समाजासाठी ज्यांनी खरंच कार्य केलेलं आहे आणि जे रस्त्यावर उतरलेत, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, पण तरीही समाजाचं जे ओरिजिनल काम केलेलं आहे किंवा करतात अशांना सर्वप्रथम आपण प्राधान्य दिलं पाहिजे। आणि जे आता काही असे आहेत की ज्यांनी कधी समाजाचा विषय हा मांडला नाही व ते ऐन निवडणुकीसाठी उभं राहण्यासाठी आंतरवाली सराटीला जात आहेत, पाटलाची भेट घेत आहेत। तर सर्व उपोषणकर्त्यांना व त्यांच्या माध्यमातून मी एक सांगू इच्छितो की ज्यांनी समाजाचं काम केलंच नाही मुळात अशांना मराठा समाज त्या आशांच्या पाठीमागे राहणार नाही व त्यांना साथ देणार नाही। तसेच ज्यांनी खरंच काम केलेलं आहे आशांचा विचार पाटलांनी देखील करायला हवा व पाटील ते करतील। आणि आम्ही जे पाटील सांगतील अशा उमेदवाराला आम्ही निवडून देऊ व अशा उमेदवाराचा आम्ही घरची चटणी भाकर खाऊन सुद्धा प्रचार करू, काही विषय नाही। कारण आम्ही ज्या अर्थी 15-15, 8-8 दिवस त्यांच्यासोबत उपाशी राहू शकतो तर प्रचारही करू शकतो आणि ते आम्ही करणार पण आहोत। आता एक सांगायचा मुद्दा म्हणजे असा आहे की आता काही लोक असं म्हणतील की हे या पक्षाचा ते त्या पक्षाचा, आपल्याला त्या पक्षाशी घेणं देणं नाही। जर पाटील म्हणले की हा माणूस उभा करायचा आहे, जरांगे पाटील म्हणले की वसमत विधानसभेमध्ये हा दगड उभा करायचा, याला मतदान करा, तर आम्ही एक वेळेस मराठा आरक्षण ते पण ओबीसीतून आणि त्या आरक्षणासाठी केवळ आम्ही त्या माणसाला मतदान करणार आहोत। फक्त प्रश्न एकच आहे की माणूस कसा असला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट जे माझं वैयक्तिक मत, आता हे बाकीच्याचा वेगवेगळे मतं असू शकतात, पण माझं वैयक्तिक मत एकच आहे की इथला जो आताचा रनिंगचा आमदार आहे तो ज्या अर्थी रस्त्यावर उतरतो आणि मराठा समाजाची बाजू भक्कमपणे मांडतो तर प्राधान्य त्याला द्यायला काही वेळ नाही। फक्त त्यांची बाजू चुकीची आहे, त्यांनी मराठा समाजाकडून यावं, अपक्ष यावं। आम्ही त्यांचा खंबीरपणे, मी स्वतः वैयक्तिक त्यांचा प्रचार करेल। आणि राहिली गोष्ट दुसरी की समाजाचं काम करत असताना आम्ही हे बघणार नाही की ते त्या पक्षाकडून आले, कारण त्यांची भूमिका ही स्पष्ट होती, त्यांनी कधी देखावा केला नाही इतर जसं त्यांनी केलं। कारण मी त्यांच्या पक्षाचा नाही किंवा त्यांचा कार्यकर्ता अजिबात नाही। आता तुम्ही म्हणाल की मी त्यांची बाजू धरून बोलायलो, पण एक गोष्ट आहे की त्यांनी जे ही भूमिका मांडली ती रोकटोक मांडली। आणि जर आपण अशा मराठा समाजाच्या एखादा आमदार जर बाजू धरून बोलत असेल व त्याची आपण बाजू धरली नाही यावेळेस, तर याच्यानंतर येणाऱ्या कधीही एकही मराठा आमदार मराठा समाजाची बाजू धरून बोलणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला पश्चाताप होईल की आपण मराठा समाजाची बाजू धरली म्हणून आपल्याला ते नुकसान झालं, असा पश्चाताप होऊ नये म्हणून जरांगे पाटलांनी देखील याची ती काळजी घेतील की जो ओरिजिनल मराठा समाजाचा माणूस आहे मग तो एखादा त्याही पक्षात का असाना त्याला आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न करावा व त्यालाच आपण भक्कमपणे साथ द्यावी, पहिलं प्राधान्य। नाहीतर मग जे पाटील सांगतील त्याला तर आपण 100% मतदान करणार आहोत, पण एखाद्याचं काम पाहून
एखाद्याचं काम म्हणजे ते समाजाचं काम असेल, सामाजिक काम असेल, प्रत्येक क्षेत्रात त्याचं काम असेल. आता काही जण आजी माझी ऐन वेळेला आलेत, ऐन वेळेला प्रचारात लागलेत, जे संपले होते ते पुन्हा उभं राहण्याच्या तयारीत आहेत. आपल्याला त्याशी काही घेणं नाही, कारण आपण कोणाला त्या आशांना मतदानही करणार नाहीत, अशाचा प्रचारही करणार नाहीत. फक्त मराठा म्हणून उभं राहिलेत, पण कधी तोंडातून मराठा नाव न आणणाऱ्याला मराठा समाज कोणीही मतदान करणार नाही. मी एवढं सांगू इच्छितो, शेवटी निर्णय हे जरांगे पाटील घेतील, सगळ्यांचा विचार करून घेतील व त्यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असेल, यात तीळ मात्र एक शंका नाही. परंतु त्यांनी देखील हा विचार करावा, यासाठी आम्ही सर्व उपोषणकर्ते देखील त्यांच्याकडे जाणार आहोत की ज्याने कोणी मराठा समाजाचं कार्य केलं असेल त्याला पहिलं प्राधान्य द्यावं, मग तो कोणीही असो, माझा दुश्मन जरी असला तरी पण त्याचं काम आपण 100% करणार. एवढंच बोलतो. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. सध्या काही राजकीय पक्ष असे काही प्रोपोगंड सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि चर्चा अशी चालू आहे की युती विरुद्ध आघाडी इथे लढत होणार आहे. हां, यावर तुमचं काय मत? नाही, युती विरुद्ध आघाडी आपल्याला पक्षाशी काही घेणं देणंच नाही ना. आपल्याला एकच आहे की समजा मराठा समाजाचा जो उमेदवार आहे तो आपल्याला करायचा आहे. तुम्ही मला काय म्हणालात की युती विरुद्ध आघाडी म्हणजे 2 पक्षामध्ये ना, मग ते तर ते आताच नाही, ते कधीतरी चालूच झालेलं पहिल्यापणापासून. काय प्रसिद्धी माध्यम सुद्धा युती आणि आघाडीचं तुंतुन वाजवत आहेत. हो, ते तर मी काय म्हणालो, आता मराठा समाजाचा उमेदवार जरी उभा राहिला एखादा, तर प्रसिद्धी माध्यम बी आपलं काही आणणारच नाहीत ना, समोर दाखवणारच नाहीत, कारण यायला तिकडून जे भेटल, ज्यांना जे भेटल ते त्यांचं बोलतात. आता एक गोष्ट आहे, आपण प्रामाणिक समाज काम करतो आणि समाज काम करणारा मीच म्हणून नाही, जे प्रत्येक कोण करेल तो बेमीच्या देठापासून करेल, ज्याला प्रसिद्धीची गरज नाही, काहीच नाही. आता इथं मी ज्या अर्थी XYZ समजा एखादा आमदार म्हणतो की जे समाजाचा, मी कोणाचं नाव घेत नाही आता, पण की जे कोणी समाज काम करते त्याला प्राधान्य द्यायला काय हरकत आहे. हां, आणि राहिला विषय दुसरा कोणी असतं ज्यानं समाज काम केलं असतं तर आपण त्याच्याही पाठीमागे उभं राहिलो असतो. फक्त एकच गोष्ट आहे की तो कोण्या बाजूने उभा आहे. आताच्या शासनाच्या जर बाजूने असेल तर त्यांची तिथे भूमिकाच नाही, आणि जे विरोधात बाका आहेत त्याला पण आपण आधी करून बघितलं, त्यानं पण काहीच केलं नाही, समाजाची बाजू मांडली नाही. आणि पाटलाचं पण म्हणणं असं आहे की आपल्याला राजकारणात जायचं नाही, पण ती वेळच आलेली आहे, आता ती वेळच आलेली आहे, त्याच्यामुळे आपल्याला तो एक निर्णय घ्यावाच लागणार आहे.